संस्थेने केली रामदास नांगरे यांना वैद्यकीय मदत। सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील हुबालवाडी येथील रहिवासी असलेले रामदास नांगरे हे मोलमजुरी आणि रोजंदारी करत असून ते गावच्या लगत असलेल्या कृष्णा नदीच्या कडेला असलेली मोटर चालू करण्यासाठी गेले असता परत येत असताना तिथे नाल्यात पडून होऊन त्यांच्या गुडघ्याची वाटी फ्रॅक्चर झाली, त्यांच्या मांडीचे हाड मोडले आहे। तिथून त्यांना मित्रांनी अँब्युलन्समध्ये घालून आष्टा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे ऍडमिट करून ऑपरेशन झाले। साधारण 20 दिवस हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनचा खर्च साधारण 1 लाख ते 1.5 लाख एवढा झाला। त्यांची पत्नी दोघेही मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करून कुटुंब चालवत आहे। एवढा खर्च करताना त्यांना मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले आहे। त्यांची मोठी मुलगी एमपीएससीचा अभ्यास करत आहे व मुलगा 12वी सायन्सला आहे। अशा या परिस्थितीत त्यांच्यावर खर्च भागवणे अवघड झाले आहे। याची दखल अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्टने घेतली असून त्यांना वैद्यकीय उपचारासाठी 10,000 रुपयांचा चेक देत मदतीचा हात दिला आहे। त्यांच्या दोन्ही मुलांना शिक्षणासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे आश्वासन ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व अहिल्यादेवी विकास ट्रस्टचे अध्यक्ष प्रवीणजी काकडे यांनी दिले आहे। यावेळी उपचारासाठीचा धनादेश देताना प्रवीण काकडे, श्रीमती इंदुमती काकडे, संतोष हुबाले, भीमराव भिसे, रुपाली नांगरे, राजश्री नांगरे, ऋषिकेश नांगरे उपस्थित होते। अहिल्यादेवी सामाजिक व शैक्षणिक विकास ट्रस्ट ही समाजातील गोरगरिबांना, आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणासाठी नेहमी मदत करत असते। सामाजिक बांधिलकी जपत असून गरिबांसाठी सर्वतोपरी मदत करीत आहे। खोपोली, रायगड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.